विधानसभा निवडणुकीमध्ये मनसेला फटका बसला। पक्षाची मान्यता त्यामुळे रद्द होण्याची शक्यता आहे। विधानसभा निवडणुकीमध्ये मनसेला एकूण मतदानाच्या 1.55% मतं मिळाली आहेत। मतदानाची टक्केवारी कमी असल्यामुळे मान्यता रद्द होण्याची शक्यता आहे। पक्षाची मान्यता रद्द झाल्यास रेल्वे इंजिन हे चिन्ह मिळणार नाही, असं अनंत कळसे यांनी म्हटलं आहे। विधानसभा निवडणुकीत मनसेला एकूण मतदानाच्या 1.55% इतकी मतं मिळाली आहेत। पक्षाच्या मान्यतेसाठी एक आमदार किंवा एकूण मतदानाच्या 8% इतकी मतं मिळणं गरजेचं असतं। 2 आमदार किंवा एकूण मतदानाच्या 6% मतं मिळायला हवीत। 3 आमदार किंवा एकूण मतदानाच्या 3% मतं मिळणं गरजेचं असतं आणि या आकडेवारीनुसार मतं मिळाल्यास पक्षाची मान्यता कायम राहते। निवडणूक आयोग स्वतंत्र संस्था आहे आणि ते या संदर्भातला निर्णय घेऊ शकतात। निवडणूक आयोग संबंधित पक्षाला नोटीस पाठवून मान्यता देखील रद्द करू शकते। पक्षाची मान्यता रद्द होणं म्हणजे त्यांचं चिन्हावर त्यांचा फरक पडेल, नावात काही फरक पडणार नाही। आता मनसेला जे इंजिन दिलेलं आहे चिन्ह, तर ते चिन्ह त्यांना क्लेम करता येणार नाही ॲज अ मॅटर ऑफ राईट। तर त्याप्रमाणे त्यांना जे फ्री चिन्ह आहे, आयोगाकडे जर शिट्टी आहे, कबशी आहे, जे जे असेल काय काय बरेचसे चिन्ह, ऑटो रिक्षा आहे, असे चिन्ह मग त्यांना जे अवेलेबल असेल ते घ्यावं लागेल। एवढंच त्याच्यामध्ये फरक पडतो मान्यता आणि रद्द होणं। नावामध्ये काही बदल होणार नाही। एवढ्या लांब वयाच्या कारकिर्दीमध्ये त्यांचं सातत्यानं अपयश, राजकारणामध्ये न राहण्याची त्यांची कायमची भूमिका, निवडणुकीच्या राजकारणात किंवा पूर्णवेळ राजकारणात राहण्याची त्यांची स्वतःचीच मनीषा दिसत नाही। त्यामुळं त्यांचा पक्ष ते आता ठेवतील की गुंडाळतील हे ते लवकरच जाहीर करतील। त्याच्यावर जास्त बोलणं हे नाही, परंतु निवडणूक इलेक्शन कमिशन किंवा इलेक्शन रूल्सप्रमाणे त्यांना मिळालेलं पर्सेंटेज, त्यांची पार्टी आता रिकग्नाइज्ड किंवा मान्यता राहण्यासारखी किंवा चिन्ह मान्यता राहण्यासारखी आहे असं मला वाटतं।